काँग्रेसचा जिंकलेल्या 14 लोकसभेतील सर्व विधानसभा जागांवर दावा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस 14 लोकसभेतील विधानसभेच्या सर्व जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर जिंकलेल्या 14 मतदारसंघातील विधानसभेवर चर्चा करण्यास नकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस, शिवसेना, यूबीटी, राष्ट्रवादी, एसपीला हस्तक्षेप करू देणार नाही अशी ही माहिती सूत्रांकडून कळते आहे। तर 14 लोकसभा मतदारसंघ सोडून इतर जागांबाबत मित्रपक्षांची चर्चा करणार अशी माहिती लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। यामुळे आता आघाडी कायम राहणार का असाही सवाल उपस्थित होतोय, कारण सूत्रांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार ज्या 14 लोकसभेच्या जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आहेत, तिकडचे सर्वच्या सर्व विधानसभेच्या जागा या काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर येते। आणि त्याचबरोबर त्या सोडून इतर विधानसभेच्या जागाविषयी आपण मवियामधील जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल? लोकसभेमध्ये मवियाला राज्यात चांगलं यश आल्याचं दिसतंय, मात्र आता विधानसभेसाठी जेव्हा फॉर्म्युला ठरणार आहे त्याच्या आधी काँग्रेसची ही जी भूमिका आहे सर्वच्या सर्व जागा लढण्याची, लोकसभेमध्ये यश आलेल्या त्या भागातील सर्वच विधानसभा लढणार असल्याचं कळत आहे, नेमकं काय ठरलंय काँग्रेसचं? महाविकास आघाडीच्या जागा वाटप आधीच काँग्रेस पक्षांची आपली एक रणनीती आखण्यात तयारी केली आहे आणि काँग्रेस पक्षांनी ती रणनीती जवळपास 14 लोकसभा निवडणुकीच्या ज्यामध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळाला त्या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभेच्या जागा काँग्रेस पक्ष लढणार असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्ष या 14 लोकसभाच्या विधानसभेअंतर्गत असलेल्या जागा त्या सोडून इतर जागेवर काँग्रेस पक्ष आपल्या मित्र पक्षांची चर्चा करणार असल्याचं माहिती सूत्रांकडून मिळत आहे। यामुळे काँग्रेस पक्षांनी आपली रणनीती ठरवली आहे। ज्या जागेवर काँग्रेस पक्षांना विजय मिळाला आहे त्या विजयाच्या अंतर्गत आता काँग्रेस पक्ष विधानसभेच्या त्या मतदारसंघातील सर्व जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये जो काँग्रेस पक्षाचा वाढता ग्राफ पाहता आता काँग्रेस पक्ष विधान परिषदे आणि विधानसभेमध्येही आपली वेगळी रणनीती तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपली रणनीती तयार केली आहे। 14 लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्यांच्यामध्ये त्यांना विजय मिळाला आहे त्या अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभेच्या जागा काँग्रेस पक्ष लढणार आहे। यामध्ये काँग्रेस पक्ष आपले जे मित्र पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप यामध्ये करू देणार नाही आणि त्या 14 लोकसभाच्या जागा सोडून विधानसभेच्या 14 लोकसभा अंतर्गत असलेल्या विधानसभेच्या जागा सोडून इतर जागेवर त्या चर्चा करण्यास तयार आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वेगळी चर्चा पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षानेही आपली रणनीती मोठ्या प्रमाणात आखली आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाला असं वाटतं की याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होईल। त्यामुळे आता कुठेतरी विनोद काँग्रेसचा आत्मविश्वास हा बळावल्याचं दिसतंय। त्यामुळे त्या 14ही लोकसभा मतदारसंघांतर्गतल्या सर्वच्या सर्व विधानसभेच्या जागा लढण्याची तयारी काँग्रेसनं केल्याचं दिसतंय, मात्र त्यामध्ये आता जे मित्र पक्ष आहेत त्यांची काय भूमिका असेल तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।